सायलीला खूपच वाईट वाटत असतं की आता प्रतिमा आत्या त्यांच्या घरी जाणार आहेत, पण तिला का कोण जाणे असं वाटत असतं की काहीतरी रिकामा रिकामा होणार आहे. तिला असं वाटतं की तिची आईच तिच्यापासून दूर जाते. हे सगळं ती देवी आईजवळ बोलत असते आणि रडत असते. तेवढ्यातच प्रतिमा तिथून येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा ती म्हणते की तू काय करते इकडे. तेव्हा सायली म्हणते, मी इथे देवीची प्रार्थना करायला आली आणि तुम्ही उद्या जाणार आहे, त्यामुळे मला बरं नाही वाटत आहे ती गोष्ट. प्रतिमा म्हणते मलासुद्धा, आणि त्या रडत असतात. नंतर त्या दोघी प्रतिमाच्या खोलीत जातात आणि तिकडे प्रतिमा तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते. तीच अंगाई गाते जी सायलीने एकेकाळी त्यांच्यासाठी गायलेली असते, त्यांना झोपवण्यासाठी प्रतिमा त्याला. सगळेजणच प्रतिमाचा आवाज ऐकून प्रतिमाच्या खोलीबाहेर येतात आणि दरवाजातून बघत असतात. तेव्हा सायली त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते आणि प्रतिमा अंगाई गीत गात असते. हे बघून सगळ्यांनाच दुःख होतं, सगळ्यांनाच आनंदही होतो की ती एक एक शब्द बोलणारी आज एवढे अंगाई गीत गाते आणि ते सुद्धा सायलीसाठी. इथे प्रियाला खूपच राग येत असतो. प्रतिमा अंगाई गीत गात असताना तिला अंधुक पूर्वीचं काहीतरी आठवत असतं की एक छोटी मुलगी धावत येते, पण ते स्पष्ट काही तिला दिसत नाही. आणि सायलीला आवाज येतो की आई गाणं गं, गाणं, अंगाई गीत गाणं, मला खूप झोप येते, असं सायलीला सतत आवाज ऐकू येत असतात. दोघीजणी एकमेकींकडे बघतात आणि दोघीजणी इकडे तिकडे बघत असतात, कारण दोघींनाही ते भास होत असतात, दोघींनाही ते आठवत असतं. पण हे कळत नाही दोघींना असं का होतं आहे. सगळेजण बाहेरून बघत असतात. त्या दोघी रडत असतात. नंतर परत प्रतिमा म्हणते तू झोप म्हणून, आणि परत तिला आपल्या मांडीवर झोपवते आणि अंगाई गीत गायला लागते. इथे प्रियाला खूपच राग येतो. ती आज जाणारच असते, तेवढ्यात रविराज तिला थांबवतात आणि म्हणतात की मला माहिती आहे तुला राग येतोय, पण प्रतिमा जे एक दोन शब्द बोलणारी आज एवढं अंगाई गीत गाते सायलीसाठी, प्रियाला थांबावंच लागतं. इथे पूर्णाजी पण म्हणतात सायली आणि प्रतिमाचा एकमेकींची नातं किती घट्ट झालं आहे, आणि ते तिथून निघून जातात. प्रिया तिकडेच उभी राहते आणि म्हणते आज काय तो एकमेकींबरोबर वेळ घालवून घ्या, उद्यापासून हे घडणार नाही आहे.